तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने कांदा टोमॅटोची भाजी बनलेली आपली. तर तुम्ही याच्यात वाटतं तर मॅगी मसाला किंवा कोणता पण मसाला अर्धा चमचा टाकू शकता किंवा अशी पण खाऊ शकता. अशी पण छान लागते ही. अशी भाजी दशम्यान सोबत पोळी सोबत छान लागते. तर वाटतं तर अशी वरून तुम्ही शेव पण टाकू शकता याच्यात अशी. त्या पद्धतीने शेव टाकून खाऊ शकता. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज एक वेगळ्या पद्धतीची कांदा टोमॅटोची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी दोन टमाटे कापून घेतलेले आहे. नंतर एक मोठा कांदा कापलेला आहे मध्यम साईजचा, आणि 8-10 लसूणच्या पाकळ्या आहेत. थोडासा अद्रकचा तुकडा आहे, 2-3 छोटे तुकडे आहेत, आणि थोडा कढीपत्ता, कोथिंबीर असं आहे. तर आपण अगोदर याचं वाटण बनवून घेऊ. लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर. सगळीच कोथिंबीर टाकून देऊ आपण इथं. हे फिरवून घ्यायचं मिक्सरला. तर हे वाटण बनवून घेतलेलं आहे मी. आणि नंतर हे 1 चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी. हे खायचं चमच्याने, फुल चमचा आहे. हे लागणार आहे आपल्याला भाजीला. आता आपण कढईमध्ये 2-2.5 पळ्या तेल टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकू आधी. नंतर हे वाटण तळून घेऊ. कढीपत्ता टाकून देऊ, आणि हे पीठ असं भाजून घेऊ याच्यामध्ये. गॅस थोडा कमी करून घ्यायचा किंवा बंद करून द्यायचं. त्याच्यात अर्धा चमचा चटणी टाकायची, थोडं हळद टाकायची, पाव चमचा. थोडं पाणी टाकायचं. असं पुन्हा पुन्हा 2-3 वेळा पाणी टाकायचं. असं तेल सुटलं का आणखी थोडं पाणी टाकायचं पुन्हा. आणखी एकदा टाकायचं. आपण असं 3 ते 4 वेळा टाकलं पाणी.
असं तेल सुटलं का मग आता थोडं जास्त पाणी टाकून द्यायचं. त्या पाण्याला उकळ आला का मग आपण हे टमाटे आणि कांदे टाकणार आहे त्याच्यात. त्यात मीठ टाकून द्यायचं. नंतर आपल्याला हे टमाटे टाकून द्यायचे आणि कांदे पण असे वरूनच टाकायचे, तळायचे नाही त्यांना आपल्याला. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 3-4 मिनिटं होऊ द्यायची तिला. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपली कांदा टमाट्याची भाजी तयार आहे. अशा पद्धतीने बनवून पहा, छान लागते. तर कांदे फक्त 90% शिजू द्यायचे, 90%. त्यांना जास्त गाळ नाही होऊ द्यायचे. तर मी 3-4 मिनिटं शिजू दिले तिला फक्त झाकण ठेवून आणि गॅस बंद करून दिला. अशा पद्धतीने बनलेली ती. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने कांदा टोमॅटोची भाजी बनलेली आपली. तर तुम्ही याच्यात वाटतं तर मॅगी मसाला किंवा कोणता पण मसाला अर्धा चमचा टाकू शकता किंवा अशी पण खाऊ शकता. अशी पण छान लागते ही. अशी भाजी दशम्यान सोबत, पोळी सोबत छान लागते. तर वाटतं तर अशी वरून तुम्ही शेव पण टाकू शकता याच्यात अशी. त्या पद्धतीने शेव टाकून खाऊ शकता. अशी पण खाऊ शकता. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झाला आहे. थँक यू.